2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण अमळनेर शहरातील भाजी मार्केट या ठिकाणी आलेलो आहोत। अमळनेर 7 न्यूजच्या महासंग्रामात मी रुचिता चौधरी आपल्या सर्वांचं स्वागत करते। भाजी मार्केटमध्ये आपण विक्रेत्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत एक व्यापारी, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्याला काय वाटतं, नेमकं कुठल्या पक्षाला आपण कौल देणार आहेत? येत्या काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली आहे, काय सांगाल? भाजप बस, बीजेपी बस। का म्हणून बीजेपी? एकदम बीजेपी हा एकदम चांगला पक्ष आहे आणि त्याकडनं पुढे एकदम लोकांचे चांगलं होत आहे। सगळ्यांच्या शेतकरीच्याही सगळ्यांचे व्यापारीचे थोडा आता वाटतं आपल्याला थोडा त्रास होतोय, पण पुढे आपलं भविष्य चांगलं आहे। आपण काय सांगाल, येत्या निवडणुकीत आपण कुणाला कौल देणार आहात? बीजेपी। का म्हणून बीजेपी? का म्हणून ते की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी खूप चांगलं काही केलेलं आहे आपल्या भारतासाठी। आणि परत त्यांची जे हे आहे की सर्जिकल स्ट्राईक केलं, जे आतंकवादीशी त्यांनी जो लढा दिला, असं कोणत्या पंतप्रधानांनी असं दिलेला नाही आहे। म्हणून आपण सर्व मिळून सगळ्यांनी बीजेपीला मतदान करावं ही माझी शुभेच्छा। भाजी मार्केटमध्ये असं निदर्शनास येते की व्यापाऱ्यांकडून असं सांगण्यात येते की उमेदवार न बघता फक्त आम्ही पक्ष बघणार आहोत, फक्त मोदी साहेब बघणार आहोत। आपण यांच्याकडून जाणून घेऊया, आपण काय सांगाल? आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे, त्यासाठी भाजपाला निवडून आणावं ही अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। का म्हणून भाजपाला मतदान करणार आहात? कारण की सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या सगळ्यांचा विचार करणारा मोदी साहेब आहे, त्यासाठी भाजपाला निवडून आणावं। आपण पुढच्या व्यापाऱ्यांकडे जाणार आहोत, नेमकं ते काय सांगतात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगणार? बाबा म्हणतायत की मला बोलता येत नाही। आपण पुढच्या व्यापाऱ्यांसोबत मावशी सुद्धा आहेत मार्केटमध्ये, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। मावशी काय सांगाल, आता मतदानाला जाणार आहात तुम्ही 23 तारखेला, तर कुणाला मतदान करणार? कमळ। मावशींनी सांगितलंय की कमळ। या मावशींना आपण विचारूया, काय सांगाल आपण? सर्वांच्याच प्रतिक्रिया आपल्याला फक्त कमळ, बीजेपी, नमो नमो असंच दिसतंय। दादा आपण काय सांगाल? आपण काय सांगाल? सगळ्यांकडूनच बीजेपी हाच शब्द आपल्याला ऐकायला मिळतोय। बाबांना विचारूया आपण, बाबा काय सांगाल आपण? बाबांनी कमळ सांगितलंय। या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही आहेत मतदार, आपण काय सांगाल की मतदानाबद्दल आपला कौल कुणाला असणार आहे? मतदान तर आता मोदीकडेच असणार आहे, मोदीकडे असणार आहे, बीजेपीलाच। नेमकं कारण काय बीजेपी म्हणूनच? तर प्रगती होते, आता रस्ते वगैरे मी बघितले। मी ॲक्च्युली पुण्याला असतो, बट पुण्याहून इकडे येताना मला बरेच सुधारणा दिसल्या, म्हणजे रस्ते वगैरे खूप काही होते। तरी माझा सपोर्ट तरी आहे बीजेपी। विचारणार आहात मावशी काय सांगतात? मावशी आपण मतदान कुणाला करणार आहात? आम्ही फुलवाल्याला करणार आहे। येथे निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, तर या ठिकाणी आपण अमळनेर शहरातील मच्छी मार्केट या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत मतदार वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे। नेमकं आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष की त्यांचा कौल काय असणार आहे, मतदार नेमकं काय म्हणतात, त्यांचे प्रश्न काय आहेत, प्रत्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। आपण काय सांगणार की निवडणूक आता येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे, तर नेमकं आपला कौल कुणाला असणार? बीजेपीला। बीजेपी। नेमकं आपण उमेदवार निवडणार की पक्ष निवडणार आहे? उमेदवार निवडणार। आपण काय सांगाल? मोदी सरकार। मोदी सरकारच का निवडलंय आपण? काम चांगले, सर्व सुविधा दिल्या आहेत नागरिकांना। काय काय सुविधा? एअर स्ट्राईक केली, सर्जिकल स्ट्राईक केली। तुम्ही काय सांगाल? मोदी सरकार। आपण मतदान कुणाला करणार आहात? मोदी सरकार। या ठिकाणी आपल्यासोबत तरुण वर्ग देखील आहेत, आपण त्यांना विचारूया, काय सांगणार की आपण कौल कुणाला देणार? मोदी सरकार। ज्या खात्यामध्ये 72,000 रुपये टाकतील मी त्यांना मतदान करेन, नाहीतर मी करू शकत नाही। सरकारने सांगितलंय की 350 रुपये कापले जातील अगर मतदान जर नाही केले तर, पण मी माझ्या खात्यामध्ये जर 72,000 रुपये टाकत असणार त्या व्यक्तीला मी मतदान करणार। आणि नेमकं कुठल्याच पक्षाने 72 लाख किती पैसे जर टाकले तर नेमकं मतदान कुणाला करणार आपण? ज्या व्यक्तीने टाकतील त्यालाच करणार ना। आणि नाही टाकले तर कुणाला करणार? नाही टाकले तर मग आपल्यासोबत आजोबा पण आहेत, त्यांना आपण विचारूया, एका निवडणुकीत आपण काय काय करणार, नेमकं मतदान कुणाला करणार आहात? मोदी सरकारला देणार ताई। मोदी सरकार। नेमकं काय कारण आहे याच्या मागचं? त्यांनी चांगलं केलेले कामगिरी, त्या म्हणून काय काय कामं केली आधी याच्या आधी असं
आपण काय सांगाल? मोदी सरकार तू मतदान केलं आहे का याआधी? मग केलेलं मोदी सरकारामुळे भ्रष्टाचार बंद होतो. भ्रष्टाचार येणारा पैसा तो डायरेक्ट बँकेत येतो. प्रत्येक गरीबाला फायदा झाला तू त्याच्यामुळे. काय सांगशील मतदानाबद्दल? मतदानाबद्दल मी एक विशेष गोष्ट सांगणार आहे की जे मोदी सरकार आधी 2014 मध्ये निवडून आलेले मोदी सरकार त्यांनी लई प्रधानमंत्री उज्ज्वल योजना किंवा घरकुल योजना भरपूर गरिबांना लाभ भेटलेला आहे आणि प्रत्येक घरोघरी गॅस व सिलेंडर आलेले आहेत. तुम्ही काय सांगाल? मोदी सरकार आपला खात्यावर नाही पैसा तरी मोदी सरकार या ठिकाणी मच्छी मार्केट मधील मतदारांकडून आपल्याला एकच पाहायला मिळालंय की सगळ्यांचा नमो नमोचा नारा, सगळेजण बीजेपी, फक्त उमेदवार न बघता फक्त मोदीकडेच पाहून आम्ही मतदान करणार आहोत, मोदीलाच कौल आम्ही देणार आहोत. या ठिकाणी असं म्हणू शकतो की सगळ्या मतदारांचा कौल बीजेपीलाच असणार आहे. नमस्कार, मी रुचिता चौधरी. 2019च्या लोकसभेच्या रणसंग्रामात आपलं स्वागत. आज आपण मनेर शहरातील बस स्थानकात आलेलो आहोत आणि या रणसंग्रामानिमित्त आपण मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत खास बस स्थानकात तरुणाई जमलेली आहे. ते नेमकं ह्या वर्षाचा कौल कोणाला देतात ते आपण मतदारांकडूनच जाणून घेऊयात. आपण नेमकं काय सांगाल? या वेळचे इलेक्शन हे फार वेगळ्या पद्धतीने आणि परिवर्तनाचं आहे. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने जे काय आश्वासन दिलं, म्हणजे बेरोजगारी असो, शेतकऱ्यांची आत्महत्या असो, सुरक्षित रोजगारासाठी कुठल्याही अशा योजना राबवल्या नाही. परंतु कुठेतरी एक चुकीच्या पद्धतीने चुकीच्या संदेश द्यायचा फोटो बोलाय, त्यामुळे जनतेचा कुठलाही विकास झाला नाही. जनता अतिशय नाराज आहे आणि यावेळेस त्यांच्यावर जनतेचा कौल राहणार. आपण पक्ष बघाल की उमेदवार? या ठिकाणी आपण उमेदवार पक्ष दोघांना प्राधान्य देऊ आणि मला जर वाटतं की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मत म्हणजे विकासाला मत असं मला राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे विकासाला मत. या ठिकाणी आपण तरुणाईचं मत देखील जाणून घेणार आहोत. कॉलेजवरील मुलं सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. तुला काय वाटतं की नेमकं कुठल्या पक्षाची सत्ता यायला हवी? बीजेपी पक्ष. तुला काय वाटतं? तुझं मतदान झालं याआधी? बस स्थानकात महिला वर्ग सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडून त्यांचं मत जाणून घेणार आहोत. त्यांचं या वर्षाचं कौल कोणाला देणार आहे? तुला काय वाटतं मतदान कोणाची सत्ता यायला हवी? बोला ताई, बोला. मोदी. मतदारांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेण्यास मिळत आहेत. कुणी बीजेपी म्हणताय तर कुणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आपण मावशींना विचारूया की मावशी आपल्याला काय वाटतं, मतदान कोणाला करायचं आहे? करायचं की राष्ट्रवादी काँग्रेस? माझ्याचं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ते मतदान करणार आहेत. आपण पुन्हा या मावशींना विचारूया की मावशी आपण मतदान कुणाला करायचं? घड्याळ. या ठिकाणी बराच वर्ग घड्याळ म्हणतोय. आपल्याला नेमकं काय वाटतं की मतदानाबद्दल आपण काय सांगता? कोणत्या पक्षाला सत्ता यायला हवी? उमेदवार बघून नाही तर या ठिकाणी यांचं मत आहे की उमेदवार बघून नाही तर फक्त मोदी नमो नमो हा हेच बघून मतदान करणार आहेत. आपण कुणाला मतदान करणार? मतदान कुणाला द्यायचं? भाजप. आपण काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस. या ठिकाणी तरुणाई सुद्धा आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया. प्रवासी सुद्धा आहेत. प्रवास करताना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं मत काय आहे, त्यांचं कौल काय आहे. मतदान करणार आहात कुणाला करणार? आपण राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेस. ओके स्टार. आपण कुणाला मतदान करणार? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण का निवडलाय? कारण मॅडम कसं आहे 20 वर्षापासून इथे भाजपची सत्ता आहे. भाजपवाल्यांनी काही एवढा विकास केलेला नाही, त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान यावर्षी करणार या पंचवार्षिकला. गेल्या पंचवार्षिकला भाजपाची सत्ता होती, त्यामुळं त्यांना परिवर्तन हवं आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्यांचा कौल आहे, असं त्यांच्याकडून आपल्याला त्यांचं मत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. राष्ट्रवादी करता काय? गरीब लोकांचं खरं सांगा तुम्ही. बोला. करता काय? मोठ्याने बोला. तुम्ही डायरेक्ट नोटा दाबून द्या. हा म्हणजे खालचे बटन म्हणजे मतदार नाही. सुधारणी काय करता? मालाला भाव नाही. कोणाला मतदान करणार? तुम्हाला काय सांगितलं आधी? आता बोला ना. बीजेपी काहीच करता नाही. बोला. नाही, गरिबांसाठी काहीतरी करायला पाहिजे, फायदा व्हायला पाहिजे, त्यांना जाणीव करायला पाहिजे गरिबांची.
हेच आमची अपेक्षा आहे, दुसरं काय आहे? कुणाला मतदान करणार आहे आजी? आम्ही घड्याळला करू. काय अपेक्षा आहेत तुमच्या? हा? काय अपेक्षा आहेत? अपक्ष काहीतरी निघत व्हायला पाहिजे, हा? काहीतरी सूट व्हायला पाहिजे सोसायटी, हा? मतदान जे करून असं गरीबाचा फायदा व्हायला पाहिजे ना. या सरकारने दिली नाही का सूट? कपाशीला भाव द्यायला पाहिजे. आणि पाणीचा किती त्रास आहे आता आमच्या गावाला, वडगाव तालुक्याला. काँग्रेसमध्ये मी राष्ट्रवादीला मतदान करणार आहे. राष्ट्रवादी पक्षात का निवडणार? का निवडला आहे? मोदी साहेबांनी शेतकरी नाश करून टाकलाय. या ठिकाणी आपल्याला बराच मतदार वर्ग दिसतोय, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या ठिकाणी आलेल्या मतदारांना मी विचारेन की किती जणांना वाटतं की बीजेपीची सत्ता यायला हवी? हात वर करून सांगाल मला. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे वंदे वंदे. बायांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना. अहो माझं मिस्टर, आम्ही लोकांची मजुरी करतो ना, मग आमच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. विधवा बायांसाठी काहीतरी करायला पाहिजे. विधवा बायांना पगार देतात नाही, कुठं मिळतोय? करायला पाहिजे ना. विधवा स्त्रियांसाठी काहीतरी व्हायला पाहिजे. मला मुलगा नाहीये, मुली आहेत 2 फक्त. आता कसं पोट भरायचं, काय करायचं? पेन्शन योजनेचा लाभ आपल्याला मिळत नाही का आजपर्यंत? नाही मिळत आहे, कुठलीच नाही मिळत आहे. किती सत्ता यायला हवी? BJPचे सरकार यायला पाहिजे, कारण त्यांनी खूप काही 5 वर्षात जे 50-60 वर्षापासून झालेला नव्हता विकास, तो 5 वर्षात खूप झालेला आहे. त्याच्यामुळे आणि आमच्या अंमनेराच्या समस्या की पाठशाळेत दळण मानायला पाहिजे, काही महिलांच्या सुरक्षा वगैरे हे आमचे प्रश्न आहे. आणि पुन्हा आम्ही BJPला मतदान करणार आहे. बस स्थानकात काही व्यावसायिक सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा कौल काय आहे. काय सांगाल? तर आम्ही BJPला करणार मतदान. तर आमच्या अंमनेर तालुक्यात पाण्यासाठी धरण्यासाठी पाणीसाठी काहीतरी हे पाहिजे, निधी पाहिजे. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण अमळनेरमध्ये ठिकठिकाणी जाऊन बस स्टॉप असेल किंवा मच्छी मार्केट किंवा भाजीपाला मार्केट या ठिकाणी जाऊन मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, त्यांचा कौल आपण जाणून घेतलेला आहे. त्यानिमित्त आपल्याला काही मतदारांकडून भाजपा तर काहींकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत देणार असं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यांचा कौल आपण जाणून घेतलेला आहे. मतदान कुणालाही करा, पण नेमकं मतदान हे आपलं अमूल्य असतं, म्हणून मतदान हे वाया जायला नको, म्हणून येत्या 23 तारखेला आपण सर्वांनी मतदान करावे असं मी अमळनेर 7 न्यूजतर्फे आवाहन करते. अमळनेर 7 न्यूजसाठी रुचिता चौधरी.